फडणवीसांच्या नादी लागून मराठ्यांच्या अंगावर येऊ नका असा इशारा दिलाय जरांगेंनी। अन्यथा तुमचा कार्यक्रम केल्याशिवाय मराठे राहणार नाही असंही वक्तव्य जरांगेंनी केले। कोकणातला फणस सुद्धा उठलाय। जरांगेंनी नारायण राणेंवर ही टीका केली। सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सत्ताच पाळायची असा निर्धार जरांगेंनी बोलून दाखवलाय। ते कोकणातला एक फणस सुद्धा उठलं, त्याला जातीला मोठं केलं, त्याला जातीमुळे वैभव मिळालं। या पुण्याच्या पवित्र भूमीतून विनंती आहे, आम्ही तुम्हाला मानतोय, देवेंद्र फडणवीसांच्या नादी लागून मराठ्यांच्या अंगावर येऊ नका, नाहीतर तुमचा कार्यक्रम केल्याशिवाय मराठी सोडायचे नाही। 25-30% आरक्षण राहिलं आपलं, जास्त नाही। सगळ्या सोयरीची अंमलबजावणी झाली की सगळे मराठी ओबीसी आरक्षण झाला, विषय खलास। आणि ती जर त्यांनी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आणि गॅजेट लागू नाही केले तर मग मराठ्यात म्हणे वादीसाठी मसाड कापायची। मग ती म्हण मग आता सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणीसाठी सत्ताच पाडायची, मग असा कचका असतो आपला मराठ्याचा। प्लॅनिंग मी तुम्हाला देणार ना, तारीख देणार, वेळ देणार, 2-4 पत्रकारांची गाडी आहे माझ्या बरोबर। आपलं नाव पाहिजे घेतो मी। नेमकं मराठवाड्यात का निवडला? कारण आता मी आता वाचताय ना, हे वातावरण बिघडलंय, सलोखा बिघडलाय, जातीमध्ये तेढ निर्माण झालाय आणि काही सरकारला आव्हानं देत आहेत। ते बघूया काय आव्हानं देत। मराठ्याच्या नादी लागणं एवढं सोपं नाही। उगाच भाषणात बोलायचं म्हणून बोलतात म्हणा तुम्ही, मी इकडे येईन आणि तिकडे जाऊन बघतो, काय बघतो तिकडे येऊ। ते बोलायचं म्हणून बोलायचं असतं। मी जर नुसतं हो बी म्हणलो ना, तोच घर तुला सोडता येत नाही तर मराठवाड्यात का येतो भाऊ। त्याच्यामुळं लय नाटकं समाजाच्या विरोधात नाही करायची।